23 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला. निकाल महाराष्ट्रातल्या जनतेने एकतर्फी दिला. कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या एकतर्फी निकाल लागलेला नव्हता. जास्तीत जास्त 222 जागा एकेकाळी काँग्रेसचं प्रभुत्व असताना आलेल्या होत्या, परंतु ते पण विक्रम त्या ठिकाणी मोडला गेला. त्याबद्दल मी आपल्यामार्फत मी तर मानलेलेच आहे पहिले, परंतु महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, महायुतीच्या कार्यकर्त्यांना, सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आज एकनाथराव शिंदे साहेबांनी पण प्रेस घेतली आणि त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांची प्रेस झाली. ती काही मला ऐकायला मिळाली नाही, कारण मी त्यावेळेस आपल्या इकडे यायला निघालेलो होतो संभाजीनगरला. पण एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जण दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल. पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे, पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील, अशा फार कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे. पण आम्ही बहुतेक तर अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न, समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी देखील आणण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांच्याकडून होईल. उद्या गेल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं मी तिथं प्रमुखांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार, त्या सरकारमधले मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल. एकनाथ शिंदेनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपचा जो कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल त्याला माझा पाठिंबा असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याबद्दल तुमची भूमिका काय? मी आता काय कठीण आहे, तुम्ही पत्रकार मित्रांना तुमचे हातच जोडले पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की उद्याच्याला आमची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये जे काही ठरेल ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ठरेल आणि त्याला सगळ्यांची मान्यता असेल, काही प्रॉब्लेम नाही. एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, एक मिनिट. कुणी काय करावं ते एकनाथराव शिंदे साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पदं येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा आहे. आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे. त्यांच्याबद्दल मी कसं सांगू शकतो? तुमचं मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे तुमच्या कार्यकर्त्यांना? नाही, कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली, कुणाचे किती लोक निवडून आलेत याबद्दल पण पाहिलं जातं. मागच्या 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे कशाबद्दल? ते तुम्ही जे एजन्सी दिली होती त्याबद्दल जे त्यांनी ट्विट केलं, तुमच्या मुलांनी पण आता ट्विट केलं आहे की त्यांचं जे मत आहे ते वैयक्तिक. मला त्याबद्दल नो कॉमेंट्स. काय ते तुम्ही ना एवढं राज्याचं महत्त्वाचं सरकारचं आता उद्या 13-13.5 कोटी जनतेचा कारभार कुणाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्त्व देता? त्याला फार महत्त्व द्यायचं कारण नाही. ईव्हीएम बद्दल राज ठाकरे किंवा मनसेकडून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. तुम्ही आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्त्व देतो ना. संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाचा बद्दल संविधान वाचन केलेलं आहे. संविधानाच्या पुढे आपण सगळे दत्तमस्तक झालेलो आहे. संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे, आदर आहे. स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण? ऐकलं की नाही ऐकलं? सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं. आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा
अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला, परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिलेला नाही. ईव्हीएम काय आज नाही, वर्षानुवर्ष ईव्हीएम चाललेलं आहे. काय असतं, आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते, आपले वरिष्ठ करतायत हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि मग कुठनंही काही काढायचं. आता पश्चिम बंगाल, तिथं ईव्हीएम चांगलं, त्याचा निकाल लागला. पंजाबचा निकाल लागला, दिल्लीचा निकाल लागला, कर्नाटकचा निकाल लागला, केरळचा निकाल लागला, तेलंगणाचा निकाल लागला. तेव्हा ईव्हीएम फार सुंदर, एकदम फर्स्ट क्लास. आणि निकाल जर विरोधी गेला, इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकाल मध्ये लागला, आपण पाहिला असेल, त्यावेळेस ईव्हीएम चांगलं. आणि निकाल उलटा गेला की ईव्हीएमचं, तुम्हाला आठवत असेल 2014ला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती. त्या लाटेत पण सगळ्यांनी ईव्हीएमला दोष दिला. त्यानंतर 2019च्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले. परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या, त्यावेळेस ईव्हीएमच्या बद्दल कोणी वक्तव्य केलं नाही. बरोबर नाही. शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं. ईव्हीएमचं मशीनच्या बद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे. पुतीननी असं केलं, रशियाने तसं केलं. अरे त्यांचं, किंवा अमेरिकेत ईव्हीएम वापरलं जात नाही, अमेरिकेतमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो. परंतु ट्रम्प मागं गेल्या 4 वर्षापूर्वी पडले, पराभूत झाले, ह्यावेळेस निवडून आले. अशा गोष्टी चालतात. शेवटी जनतेच्या, लोकशाही आहे, जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असतं. यावरून आता राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे रस्त्यावर आम्हाला जनआंदोलन त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे. एक तर इलेक्शन कमिशननी सांगितलं की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे. दुसरी गोष्ट, आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम मानतो. त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे. बाकीच्या ह्याला मी तुम्हाला काय सांगतो, त्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत. आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला म्हणून कुणाच्या तरी माथी ते मारायचं. ह्या ईव्हीएममुळं आमचा फार चांगला रिझल्ट लागला असता, पण ईव्हीएमनी आम्हाला हे केलं. ईव्हीएममुळं आमची ही वेळ आमच्यावर आली, असं काहीतरी सांगायचं. आणि आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना थोडंसं नाही, आपले लीडर आपल्याकरता काहीतरी मांडतायत असा केविलवाणा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय करावं काय नाही. पण बहुतेकांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. आणि सुप्रीम कोर्टाने पण काल ऐकवलं. राज्याचा कारभारी उद्या ठरेल आणि शपथविधी परवा होऊ शकतो. उद्या 28 तारीख 29 मंथ एंडपर्यंत 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. 30 किंवा 1 असं वेळ होईल. 30 किंवा 1. शरद पवार रोहित पवारांचा प्रश्न विचारतो. रोहित पवार म्हणाले की आत्ताच अजितदादांना मुख्यमंत्री करा, नंतर संधी मिळणार नाही, माझ्या त्यांना शुभेच्छा. बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही. आम्ही आणि आमचा पक्ष, आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे आमदार, सगळे अध्यक्ष, सगळे आमचे खंबीर आहेत. ज्यांनी त्याने आता आपलं बघावं. शरद पवार गटातले काही आमदार तुमच्या संपर्कात आहे? अरे बाबा, अजून 3 दिवस झाले, अजून कशातच काही नाही. लगेचच काही पण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने केला जातो. माझ्या संपर्कात कोणी नाही. आम्ही पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतलेली होती. त्याच्यात काही आमचे थोडे बहुत पराभूत झाले, त्यांनाही बोलवलेलं होतं. त्यांच्याही काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलं. निवडून आलेल्या आमदारांना सांगितलं की तुम्ही आता ते फॉर्मवर सह्या करणं वगैरे, काय वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ठराव करावा लागतो की आपला गटनेता कोण, त्याला काय अधिकार वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी रितसर आम्ही पार पाडलेल्या आहेत. आणि बाकीच्या संदर्भात त्यांना सांगितलं की आता तुम्ही जावा आपापल्या मतदारसंघात आणि जनतेचे आभार माना, मतदारांचे आभार माना. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर हे आपल्याला माहिती आहे किती वर्ष म्हणजे ते वेगळे झाल्यापासून अशी चर्चामध्ये ज्यावेळेस कुठल्या बातम्या नसतात त्यावेळेस अशा काहीतरी बातम्या सोडल्या जातात. अशी एक चर्चा आहे की नाही, आम्ही आमचं काम करतोय. आम्ही महायुतीमध्ये समाधानी आहोत. आम्ही घेतलेला निर्णय आम्हाला योग्य वाटतो आणि आम्ही पुढं जातोय आणि राज्याचं हित कसं आपल्याला चांगल्यातलं चांगलं सांभाळता येईल आणि विकास करता येईल याकरता आमचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद.